एके दिवशी बरोबर गुरुवारीच दुपारची 1 वाजताची वेळ होती. कामावर आमची जेवणाची वेळ झाली होती. त्या दिवशी जे काही झालं ते मी आयुष्यभर विसरणार नाही. आम्ही सगळे तर मस्तपैकी जेवत होतो, पण रोडवर एक निराधार ताई आणि तिचा मुलगा भुकेने व्याकुळ बसले होते. आमची डबी उष्टी असल्यामुळे मी बाजूच्या रेडीवरून त्यांना एक लंच प्लेट थाळी घेऊन दिली. दोघीही इतके खुश झाले की बापरे बाप, मला सांगतासुद्धा येणार नाही. बस त्याच दिवसापासून मी ठरवले की दररोज नाही जमले तरी फक्त गुरुवारी तरी अन्नदान करेल. आणि मग गुरुवारी अन्नदान करायला सुरुवात केली. तसेच हळूहळू अजूनही काही सेवेकरी ह्या कार्यास जोडत गेले आणि अशा प्रकारे दर गुरुवारी सामूहिक अन्नदानाची सुरुवात झाली. मित्रांनो, मी दर गुरुवारी श्री स्वामी समर्थांच्या नावाने सामूहिक अन्नदान करतो. कोणतेही फायदे नाहीत, कोणतेही फोटो नाहीत, फक्त एक पोट भरलेलं आणि एक आशीर्वाद. पण हल्ली अन्नाला लागणारे खर्च वाढले आणि सेवेकऱ्यांकडून दान येईनासे झाले आहे. ज्यांच्यासाठी स्वामींनी सर्व काही दिलं तेच जरा आज मागे हटले तर हे अन्नदान बंद होईल. मग कोण देईल त्यांना घास? मित्रांनो, हा फक्त अन्नाचा प्रश्न नाहीये, हा आहे पुण्याचं बीज पेरण्याचा प्रसंग. आज जर आपण 21, 51, 101 किंवा इच्छेनुसार जमेल तेवढ्या रुपयांचे दान जरी केले तर 10 ते 50 गरिबांची पोटं भरतील आणि तुमचं जीवन सार्थक, शुभ होईल. हे काम माझं नाही, हे आहे स्वामी समर्थांचं काम. आणि तुम्ही त्यात भाग घेतलात तर स्वामींच्या पुण्याच्या खात्यात तुमचं नाव नक्की जाईल. जर तुमचं मन बोलत असेल की हो, मला काहीतरी द्यायचं आहे, तर लगेच या दिलेल्या QR कोडला स्कॅन करून तुमच्या इच्छेनुसार दान पाठवा. हे केवळ दान नाही आहे, हे आहे स्वामींच्या चरणी ठेवलेलं प्रेम. दर गुरुवारी चमत्कार घडतो, पण तो तुमच्या कृतीवर अवलंबून आहे. जय जय श्री स्वामी समर्थ.